शेतकरी मित्रांनो, राम राम, नमस्कार. शेतकरी मित्रांनो, संपूर्ण राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. मित्रांनो, कांद्याच्या भावात चांगलीच वाढ होताना दिसत आहे आणि आता इथून पुढे चांगलीच तेजी येण्याची शक्यता अजून वाढताना दिसत आहे. मित्रांनो, कोणकोणत्या कारणामुळे कांद्याचे भाव वाढणार आहे जाणून घेऊ सविस्तर सगळेच कारण. त्याचबरोबर आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कांद्याचे भाव, कुठे कुठे कांद्याला काय काय भाव मिळाला ते आपण बघूया. मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा आहे, पूर्ण बघा. विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. सुरुवात करतोय एका महत्त्वाच्या बातमीने. साखर गुळानंतर आता होतोय कांद्याचा वांदा. कांदा 60 रुपये किलो. आवक घटल्याने दरात तेजी. ही माझं म्हणणं नाही, मी तर शेतकऱ्यांच्या बाजूला आहे. ही पेपरची बातमी आहे. मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्हा साखरेने गोडवा महाग केला, गुळानेही भाव खाल्ला आणि आता कांद्यानेही वांदा सुरू केला आहे. शहरातील किरकोळ बाजारात कांद्याचा दर तब्बल 60 रुपये किलोवर पोहोचला आहे. 30 ते 40 रुपये किलोने विक्री होणारा कांदा आता थेट 60 रुपये विकला जात आहे. या कांद्याला गुलाबी डबल पत्ती असे म्हणतात. मध्यम आकारातील कांदा 50 रुपये तर हलका कांदा 35 ते 40 रुपये किलोने विकला जात आहे. कांद्याचा साठा कमी झाला आहे. खराब कांदा जास्त येत आहे. नवीन आवक दिवाळीनंतरच होईल, परिणामी भाव वाढले. मित्रांनो, जाधववाडीत शनिवारी 3113 क्विंटल आवक झाली. 1600 रुपयापासून ते 5000 रुपयापर्यंत प्रति क्विंटल दर होते. निम्मी मागणी घटली. मित्रांनो, औरंगपुरातील भाजी मंडईत 60 रुपये किलोने कांदा विकू लागताच गत 2 दिवसापासून मागणी निम्म्याने कमी झाली. भाव ऐकल्यावर ग्राहक खरेदीसाठी 10 वेळा विचार करीत आहे, अशी माहिती विक्रेता सागर पुंड यांनी दिली. मित्रांनो, भाववाढीची शक्यता. मित्रांनो, कांद्याला वाढती मागणी व आवक कमी असल्याने येत्या काळात कांदा आणखी महाग होण्याची शक्यता आहे. 70 रुपयापेक्षा अधिक भाव कांद्याला मिळतील असे घाऊक व्यापाऱ्यांनी वर्तविलेला आहे. हातगाडीवरून कांदा गायब. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे की कांद्याचे भाव वाढत आहे. मित्रांनो, नामपूर करंजाड येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4760 रुपयापर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. पुढील बाजार समिती पटापट. नामपूर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5000. उमराणे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5052 रुपये. देवळा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5005 रुपये. त्यानंतर वैजापूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4665 रुपये. दिंडोरी वणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4622 रुपये. साक्री उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5000 रुपये. त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायखेडा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4551 रुपये. कोपरगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4605 रुपये. सटाणा उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5300 रुपये. त्यानंतर चांदोड येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4886 रुपये. संगमनेर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5000 रुपये. त्यानंतर पैठण येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4760 रुपये. त्यानंतर कळवण येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5265 रुपये. राहुरी वांबुरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5000 रुपये. सिन्नर नायगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4751 रुपये. सिन्नर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5001 रुपये. लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4712 रुपये. लासलगाव निफाड उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4753 रुपये. लासलगाव उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4545 रुपये. नाशिक येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 5000 रुपये. येवला अंदरसोल उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4600 रुपये. या इल्यानगर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त 4700 रुपये. त्यानंतर शेवगाव येथे नंबर 1 जातीचा कांदा 5100 रुपये. त्यानंतर मंगळवेढा लोकल कांदा 5000 रुपये. त्यानंतर मित्रांनो, चाळीसगाव नागदोरड लोकल कांदा 5011 रुपये. त्यानंतर मित्रांनो, पुणे येथे लोकल कांदा 4500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा 5000 रुपये. त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा 4500 रुपये. सोलापूर येथे लाल कांदा 5500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, कोल्हापूर येथे 4500 रुपये. त्यानंतर मित्रांनो, कळवण नाशिक येथे जास्तीत जास्त 4750 रुपये. त्याचबरोबर मित्रांनो, श्री तुळजाई 4620 रुपये. त्यानंतर धुळे साक्री या ठिकाणी 4700 रुपये. त्यानंतर मित्रांनो, नाशिक येथे खाजगी बाजार 5500 रुपये. त्याचबरोबर सिन्नर नाशिक येथे 4747 रुपये. त्याचबरोबर नांदुरी कृषी खाजगी कृषी बाजार 5111 रुपये. त्याचबरोबर कोपरगाव नगर 4600. जाताना नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो, बाय बाय.